बॉम्बे महाराष्ट्राचं शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर आहे. तामिळनाडू भाजप नेते अण्णामलई यांनी अकलेचे तारे तोडले. शुक्रवारी मुंबईत प्रचारादरम्यान अण्णामलईंनी हे वक्तव्य केलं होतं. अण्णामलईंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांना चांगलंच घेरल्याचं पाहायला मिळतंय. Here we are looking at the only city in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. भाजप पुढारी मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणतात. शिंदेंनी बोलावं, अण्णामलईंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अण्णामलईंच्या वक्तव्यावर आधी फडणवीसांनी उत्तर द्यावं. अण्णामलईंवर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करा. संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंना हा सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, बरं का. गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात. त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत. हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना मलाही आहे, बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे. नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्रात. तर भाजप पुढारी मुंबई महाराष्ट्राची नाही, शिंदेंनी आणि फडणवीसांनी यावर उत्तर द्यावं. अण्णामलईंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. तर अण्णामलई यांनी वक्तव्य केलं होतं. मुंबई हे महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं अण्णामलई यांनी वक्तव्य केलं. आणि त्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी या सगळ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न उपस्थित केलेला आहे. भाजप पुढारी मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात. यावरती शिंदेंनी बोलावं, अण्णामलईंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अण्णामलईंच्या वक्तव्यावर आधी फडणवीसांनी उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर यावर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. काय भारतीय जनता पक्षाच्या जे मनात आहे ते त्यांच्या ओटावर आलेलं आहे. तो कोण त्यांचा तो अण्णामलई आहे, त्याला त्याच्या राज्यात कोण विचारत नाही आणि तो इथे येऊन मुंबईला बॉम्बे म्हणतो. स्वतःच्या राज्यात तो चेन्नईला मद्रास का नाही म्हणत. आणि राहिला प्रश्न, जे काय मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे, हे जे काय त्यांनी फालतू बडबड केलेली आहे, याच्याशी भारतीय जनता पक्ष हे सहमत आहे का, ह्याच्याबद्दल जे त्यांचे वाचाळवीर आहेत, शेलार, त्याच्यानंतर साटम आणि हे राणे, जे वारंवार हिंदुत्व, मराठी मुद्दा ह्याच्यावर वारंवार पोटतिडकीने बोलत असतात ना, आता काय त्यांच्या जिभेला लकवा मारलाय का? आणि हे भारतीय जनता पक्ष जेनरेटेड हे जे काय गाढव आहेत ना, हे अण्णामलई सारखे, यांना जर त्यांनी वेळेस आवरलं नाही तर अशा गाढवांना कुठे लात मारायची हे मराठी जनतेला, मुंबईकर जनतेला आणि शिवसैनिकाला हे चांगलंच ठाऊक आहे. म्हणून त्यांनी त्यांची जी काही नौटंकी आहे ना, ही महाराष्ट्रात मुंबईत थांबवावी. आणि ज्या प्रकारे त्यांनी मुंबई हे तोडण्याचं त्यांची जी काय मनसुबे आहेत हे त्यांनी बोलून दाखवलं, हे खूप चांगलं केलेलं आहे त्यांनी. कारण येत्या निवडणुकीत, आता काहीच दिवसावर निवडणूक आहे, मुंबईकर जनता त्यांची योग्य जागा ही त्यांना 15 तारखेला दाखवणार. आणि 16 तारखेला त्यांना हे जे काय त्यांनी सांगितलेलं आहे त्याचा काय परिणाम असतं हे त्यांना कळेल. जयंत पाटलांची अवस्था नटसम्राट